चला धन्यवाद. चला या बालाजी स्पोर्ट टीम आपण या मैदानाच्या बाहेर मित्रांनो सामना सुरू होतोय. सामन्याला आपण सुरुवात करूया. 50+ फॉर्मॅटचा दुसरा सामना रिद्धी सिद्धी काल्लीर आणि बर्फानी बाबा टेंगार सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यानंतर चला आपण सामना सुरू करूया. चला आपण 50+ फॉर्मॅटचा आजच्या दुसऱ्या रजनीमधून हा दुसरा सामना पाहतोय. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज दया भंडारी, फलंदाज काळूराम भुईर आणि इंद्रपाल पाटील. बर्फानी बाबा टीम कडून खेळताना काल काळूराम भुईरनं पहिल्या सामन्यातून 50 कंप्लीट केली आणि कालच्या पहिल्या रजनीमधून प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक देखील त्यांनी पटकावलेलं आहे. धावसंख्या 6 झालेली आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. हॅलो, वेळेप्रमाणे जर कुठली टीम खेळली नाही ना, जे खेळाडू खेळले नाही, पुढे त्यांचा BPL मध्ये विचार केला जाणार नाही, लक्षात घ्या. हां,
धावसंख्या 6 धावा, एक चेंडू बाकी आहे. क्रॉसिंगचं पेनल्टी का? यस, सर्कल क्रॉसिंगची पेनल्टी. बर्फानी बाबा टेंडर बघा. यानंतर जागृत मराठा राहणार आणि श्याम स्पोर्ट धामणगाव 50+चा सामना असेल. जागृत मराठा राहणार आणि श्याम स्पोर्ट धामणगाव. हॅलो, याच्यानंतर होणारा सामना जागृत मराठा राहणार आणि कुठला आहे श्याम स्पोर्ट धामणगाव, आणि त्यानंतर बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा आणि श्याम स्पोर्ट धामणगाव लागोपाठ होतील सामने. उदय आता केलं होता, जाऊ नको. चला, इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 7 धावा लागलेत. 2 धावा पेनल्टी. बर्फानी बाबा पेंगरे संघाला क्रॉसिंग न केल्यामुळे पंचांनी 2 धावा पेनल्टी डिक्लेअर केलेली आहे. जेव्हा रिद्धी सिद्धी 11 काल्ले टीम फलंदाजीला उतरेल तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये ते 2 धावा ॲड करू. इथे फलंदाज शैलेश पाटील, अरुण बिलेक त्रिफलाची बॅट, संतोष मडवी ची मोठी विकेट. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जागृत मराठा राहणार यानंतर 50+चा सामना असेल. इथे अजून एक फलंदाज दयानंद माली त्रिफळाची बाद झालेत. बघूया स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक 50+ मधून संतोष मडवी फुलाची. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ मालक आपण अरविंद भोर यांच्याशी लगेच संपर्क साधा. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ नायक संघ मालक 50+. दयानंद माली देखील बाद झालेत. चार वाजता मॅच लागल्यावर वाचतील किती. बघा यानंतर जागृत मराठा राहणार आणि श्याम स्पोर्ट धामणगाव.
प्रकाश म्हात्रे आणि इंद्रपाल पाटील ही जोडी खेळपट्टीने आपण पाहतो. बर्फानी बाबा टेंगडे संघाकडून बर्फानी बाबा काल पहिला सामना जिंकला, तर या उलट रिद्धी सिद्धी हा पहिला सामना या BPL 2025 खेळते. इथे अगदी आपण पाहिला तर लोवर फुट चेंडू होता, कमी गतीने चेंडू टाकला होता गोलंदाज संतोष मर्गेने. दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू टाकलेत, धावा दिले 4 आणि गडी बाद केले 2, एकूण धावसंख्या 11. इथे देखील अगदी चांगला फटका आपण पाहतो. प्रकाश म्हात्रे, कालिका माता कालवार सिनियर 40+ एक संघाने घेत 2 ओव्हर धावसंख्या 12. 6च्या सरासरीने 2 ओव्हरमध्ये 12 धावा बनवलेत. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बर्फानी बाबा टेंबर संघानं बघा शानसर धामणगाव आणि जागृत मराठा राहणार 50+ सामना. यानंतर दोन्ही संघाने आपण तयार राहा. श्याम स्पोर्ट अरविंदजी भैर साहेबांना आपण भेटायचं आहे. श्यामजी पाटील आपण संघ मालक संघ नायक तोडी द्या. आपल्याला सलग 2 सामने लगातार खेळायचे आहेत. त्यानंतर बालाजी स्पोर्ट बरोबर देखील आपला सामना होईल, लक्ष असू द्या. बघूया सुजित म्हात्रे चेरोबा 40+ कोण या संघाचे खेळाडू आहेत. चला चला जरा फास्ट केला. इथे फटका इन्साइडर प्रकाश म्हात्रे वेल कॅच काय चांगला झेल टिपलाय. वा मोठे भिके आहेत बाळकृष्ण पाटील रिद्धी सिद्धी या संघाकडून खेळतो. शेलोमाता वेल या संघाचा खेळाडू डीसी. हा चेंडू पॉइंट रिझन मधून उचललाय अरविंद पाटील. क्या बात आहे. बंदरावरती कालनेर टीम चा खेळाडू सध्या रिद्धी सिद्धी 11 कालनेर टीम कडून खेळताना पाहायला मिळतात. बालाराम भाई आपण शेअर करूया. इथे बघूया काय घडलाय. चेंडू एस्ट्यांच्या मागे चाललाय. लॉंग स्टॉप चेंडू सीमा पार. हा येतो नशिबाचा चौकार. हिम्मत चौगुले एस्ट्यांच्या मागे होते आणि डोक्याला हात लावला तेव्हा समजलं की चेंडू बॅटला चाटून गेला होता. चौकार आलाय. इंद्रपाल पाटीलच्या बॅटमधून धावसंख्या 17 चेंडू टाकून झाले 15 आणि धावा बनले 17. नक्कीच आमचे भगवानजी ठाकरे श्री अष्टमी ठाकूरबारा संघाचे एक सिनियर खेळाडू
सध्या आपण पाहिलं तर रिद्धी सिद्धी कल्लोळ संघाचे 12 आहेत, तर बर्फानी बाबा टिंबर संघाचे 12. मनोज भोईर तुफान पिंपळ संघाचे सिनियर खेळाडू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फलंदाज सुजित मात्रे धावचीत बाद झालेत. अठरा धावा लागलेत. नक्कीच आमचे संतोष तरे तयार झालेत. जागृत मराठा रानाल 50+ इन ऍक्शन में. इथं फटका चांगला बघूया पुन्हा एकदा बीके. चांगला चांगला प्रयत्न इथे बीकेचा आपण बाजू आहे. नक्कीच रनिंग खेळ होता. चांगले प्रयत्न बीकेने केलेत. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या झाली 20. 17 चेंडू टाकलेत आणि 20 धावा. इंद्रपाल पाटील चेंडूला अगदी मिड विकेट डझनला उडवला. दीपक मुकादम पिक्चर में चांगला झेल. फलंदाज बाद. 3 ओव्हर 5 बाद. धावा पडलेत 20. बर्फानी बाबा टिंगर संघानं काल सुरुवात चांगली केली, मात्र या दुसऱ्या सामन्यातून रिद्धी सिद्धी 11 कल्लोळ संघासमोर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 6 बाद 20 फक्त धावा बनवलेत. काल कालुराम भोईर यांनी या स्पर्धेची पहिली 50 आपल्या नावावर कोरली, तर दुसरी 50 40+ मधून प्रशांत म्हात्रेनं आपल्या नावी कोरलेली आहे. आणि काल प्लेअर ऑफ द नाईट देखील दोन्ही खेळाडू ठरलेत. प्रशांत म्हात्रेला पारितोषिक द्यायचं आहे. कालुराम भोईरला पारितोषिक आम्ही तुषार चौधरीकडे सुपूर्द केलेली आहे. नक्कीच रवींद्र तरेसर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा आपण देत आहोत. प्लेअर ऑफ दी नाईट बीके आलाय. बालकृष्ण पहिला चेंडू स्वाग सेपच्या अंदाजानं चेंडू हवेमध्ये होता. नक्कीच प्रल्हाद आणि हा चेंडू शिवा पार. इथे बीके नाराज आहेत. प्रल्हादच्या बॅट मधून हा सुंदर चौकार. धावसंख्या 24. पुन्हा चेंडू ऑन साईडला. कवकने रिझर्व मधून चांगली फिल्डिंग. दीपक मुकादम. प्रल्हाद धावतायत 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 आणि पोचलेत. दोन धावणे संघाची टोटल 26. पुन्हा एकदा चेंडूला प्रल्हाद खेळले. चेंडू सेफ लँड होतोय. स्वतः इष्टरक्षक हिम्मत चौगुले रिद्धी सिद्धी या संघाचे ते संघनायक देखील आहेत. दैवान भंडारी यांची टीम आणि पद्मकर चौधरी यांची टीम मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. 27 धावा 21 चेंडू मध्ये.
चला पुढील दोन टीम आपण तयार व्हायचंय. लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. जागृत मराठा रानाल आणि श्याम स्पोर्ट धामणगाव. चांगला खेळ संतोष मडवीनं कंप्लीट केलाय आणि अजून एक फलंदाज कमलाकर पाटील यांच्या रूपाने बाद झालेला आहे. कमलाकर पाटील गावदेवी वरघर संघाचा खेळाडू, एक उत्कृष्ट आगरी कलाकार. जमिनीचा पैसा हा नाटक सध्या खूप फेमस झालाय आणि त्या नाटकाचे मुख्य कलाकार म्हणून कमलाकर पाटील यांना आपण जमिनीचा पैसा नाटकामध्ये पाहतोय. नवीन फलंदाज आले प्रभाकर भोईर. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान धुमार या टीमचे संगणक आहेत. 27 धावा, 3 ओव्हर, 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुढील दोन्ही टीम आपण तयार व्हायचंय. 50+. चला जागृत मराठा रानाल आणि श्याम स्पोर्ट धामणगाव. बीके प्रभाकर भोईर यांच्यासाठी ते चांगला चेंडू नक्कीच म्हणता येणार नाहीये. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ला सोडून जातोय. वाईटची सर्व सिंगल. धावसंख्या 28. नक्कीच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेले आहे. बघूया रिद्धी सिद्धी कल्लर संघाकडून पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभा केलाय. वेलकम योगेश पाटील. आणि वाईट आहे, रिव्ह्यू गमावलेला आहे. रिद्धी सिद्धी. धावसंख्या 28. 2 चेंडू बाकी आहेत. चौथ्या ओव्हरचा 2 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंग मधला शिल्लक आहे. इथे फटका विलसेट मध्ये प्रभाकर भोईर केले. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. दुसरीसाठी प्रल्हाद निघालेत आणि फलंदाज प्रल्हाद चौधरी. धावचीत बाद. 29 धावसंख्येवर 8वा धक्का लागलाय. बर्फानी बाबा टिंगर या टीमला. चला चला स्पीडअप करा. दोन्ही टीम संघाला घेऊन बसा. जागृत मराठा रानाल आणि श्याम स्पोर्ट धामणगाव दोन्ही टीम 50+ चे संगणक नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. बघूया नवीन फलंदाज कोण आले. रोहिदास. इथे हा चेंडू चांगला आहे. इथे विकेटचं पतन. धावा बनवलेत बर्फानी बाबा टिंबर संघानं 9 गड्यांच्या मोबदल्यात 29 आणि रिद्धी सिटी 11 कल्लर संघाला धावा बनवायच्या विजयासाठी 30 धावांचं लक्ष आहे. चला भोईर साहेब या. आपण अरविंदजी भोईर साहेब आपण या नाणेफेकीसाठी 50+ चा एक जबरदस्त सामना आपण पाहणार आहोत. चला या श्याम स्पोर्ट धामणगावचे शेखर मयेकर आम्हाला जॉईन झालेत. जागृत मराठा रानाल टीम चे संघनायक नक्की संतोष तरे. प्रमोद दादा भोईर. हो भोईर. सुरेंद्र दादा या आपण. प्रमोद दादा भोईर. अरविंदजी भोईर. चला या आपण टॉस करूया. भोईर साहेब या ना. चल रा
वेलकम अरविंदजी बोरी साहेब, वेलकम प्रमोददादा भोईर. दोन्ही मान्यवर आम्हाला जोडतात. दोन्ही संघनायकांना ऑल द बेस्ट. एका बाजूला संस्थापक अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष संजयभाई आणि कुंदनजी पाटील. कोण आवाज येईल? यस, बघूया. अध्यक्ष असं कॉलिंग कालपासून 2 वेळा बोललेत, मात्र संस्थापक अध्यक्ष आलेत. साहेब आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. नक्कीच प्रमोददादा भोईर, शेखर मयेकर भाऊ नाणेबेगी जिंकलेले. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला 50+चा. नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, श्याम स्पोर्ट धामणगाव टीमनं नाणेबेगी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि जागृत माडा राहणार टीमला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. हा 50+चा सामना असेल. यानंतर तत्पूर्वी जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचन कशामध्ये सज्ज होतात माझे परमित्र वाईस ऑफ गोरसी मनोज ठाकरे. धन्यवाद. चुप होलो होलो चुप होलो चुप. हॅलो हॅलो. हॅलो. 30 धावांचं आव्हान आहे. त्यातील या ठिकाणी 5 धावा पहिल्या षटकामध्ये जमा केले गेले आहेत. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. इंद्रपाल पाटील धावा कमी खर्च करतायत. यावेळेस आपल्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा सुंदर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु झेल काही कन्वर्ट झालं नाही. या एकचेकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या आपली पाहिली तर 6 अंकावरती जाऊन पोहोचते. 30 धावांचं आव्हान आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बर्फानी बाबा टेमगर पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर जी आहे ती असफल ठरताना पाहायला मिळाली. जवळजवळ 9 फलंदाज बाद होताना आपण पाहायला मिळाले.
पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साईडला येतोय. मनोहर आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ कंप्लीट होतोय ना. धावसंख्या जर पाहिली तर 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. यस 2 धावांची जी पॅनल्टी लागली होती त्या पॅनल्टीच्या धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. म्हणजे धावफलकावरती धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावांचं आव्हान आहे. जवळजवळ आपण जर पाहिलं तर त्यातील 9 धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. म्हणजे 21 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमा कराव्या लागतील. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जागृत मराठा राणाल वर्सेस सॅनस्पोर्ट धामणगाव ही एक 50+ ची मॅच मित्र पाहायला मिळेल. पुढे चेंडू या ठिकाणी चांगला फटका कडक पाहायला मिळतोय. गॅप मध्ये जाईल का? शत्रक्षक आलेला आहे दुरून, परंतु दोघांच्या हातातून चेंडू मात्र फरार होतो. सीमा पार चौकार. येतोय चौकाराच्या मदतीने डावाला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहतोय की 13 अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो ऑन साइडला खेचलेला आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत त्या म्हणजे 15 या अंकावरती. यस या ठिकाणी आपण पाहू शकता ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. अर्थात आपण जर पाहिले तर भिवंडी प्रीमियर लीग चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यस अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. क्या बात आहे. या हंगामामध्ये ज्यापासून अध्यक्षपद भोसवले तेव्हापासून या क्रिकेटला वेगळी चालना मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने मिळून मिसळून काम करणं हे गरजेचं असतं आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच ते आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान यावेळेस पाहतोय आपण. ऑन साइडला खेळून काढलेला आहे. चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि दुसरीचा प्रयत्न थोडीशी चुकी फंबेल आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. या 2 धावेने आपण पाहू शकतो धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 17 अंकावरती लागलेल्या आहेत. काल आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची ओव्हर हाताळली होती. 12 धावा डिफेन्स केल्या होत्या अध्यक्ष साहेबांनी आणि आज त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय दुसरी रजनी आहे स्पर्धेची. यावेळेस फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. चला टीम मीटिंग कमी घ्या आणि खेळाला लवकर सुरुवात करा. कमलाकर पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 आणि इथं मात्र आपण पाहिलं तर विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 17 या अंकावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर 7 धावा होत्या. त्यानंतर पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून 9 धावा झाल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आल्या आहेत. एकंदरीत धावा 17 या अंकावरती आहे. क्या बात आहे. हा चेंडू एक चांगला हाताला जातो. या ठिकाणी निर्धावची होते सांगता विजयाचं समीकरण 30 धावांचं आहे. त्यातल्या 17 धावा बनलेल्या आहेत आणि अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 धावेची आवश्यकता.
पुढे चेंडू यावेळेस उडवलाय हवेमध्ये आहे शतरंज त्याच्या खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 17 लागली गेली आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये विजयाच्या समीकरणासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहू शकता. त्यांच्या समेत तुम्हा सर्वांचे लाडके रवींद्रजी तरे साहेबांनाही आपण पाहू शकता. या व्यासपीठावरती माजी अध्यक्ष विद्यमान खजिनदार सन्मान्य अरविंदजी भोईर साहेबांनाही आपण पाहू शकता. एक चांगली बॉन्डिंग पाहायला मिळते सर्वच सदस्यांची. अध्यक्ष सदस्य असतील सचिव साहेब असतील. सचिव साहेबांबद्दल तर भरपूर काही बोलण्यासारखं आहे की भरपूर वेळ दिला जातो या ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी. पुढे चेंडू पाहूया. प्रभाकर भोईर यावेळेस आपण पाहतोय की खेळून काढलेला आहे समोरच्या दिशेला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतो का परंतु फेकी जोपर्यंत होते तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी केल्या जातात. पूर्ण 19 अंकावरती धावाफलक जाऊन पोहोचलेला आहे. फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर बर्फाने बाबाने धावा कमी केल्या जमा त्या कारणास्तव आपण पाहतोय कुठेतरी अडचणीमध्ये या वेळेस गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. प्रभाकर भोईर गोलंदाजी मार्कवरती या वेळेस उडवलाय. पाहूया हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक जज करेल का तोपर्यंत चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे. पाहूया पुढे चेंडू यावेळेस खेळून काढलेला आहे आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहू शकता विकेटचं होतंय पतन. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 23 अंकावरती आहे. अजूनही 7 धावेची आवश्यकता विजयाचं समीकरण आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मागे 7 धावांची आवश्यकता. एक चौकार लागल्यानंतर लगेच कमबॅक केलं जातंय. प्रभाकर भोईर या गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहूया. तयार होतोय सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढे चेंडू यावेळेस सेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न मानस धरला होता परंतु हवं तसं घेता आलं नाही आहे गणेश पाटील यांना आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. चौकार लागल्यानंतर कमबॅक केले जरूर आहे. पाहूया या उर्वरित चेंडू मग कशा प्रकारे खेळ केला जाईल. क्या बात आहे क्या बात आहे. या ठिकाणी तेच तरा चेंडू आता जातोय आणि इथेही पाहतोय आपण सांगता डाट चेंडू बॅक टू बॅक या ठिकाणी दुसरं पाहायला मिळतंय. 6 धावा आतापर्यंत खर्च केले. एक गडी बाद केलं गेलं आहे. धावसंख्या स्थिर आहे 23 अंकावरती. अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात आहे. बॉल्ट इक्वेशन सेम पाहायला मिळते. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. लेट केलं टायमिंग सेट केल्याने वेल कट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीची मागणी केली आणि मागणी तसा पुरवठा आणि या ठिकाणी आपण पाहतोय 3 धावा होत आहेत कंप्लीट.
म्हणजे आता येणाऱ्या 6 चेंडू मागे 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर लगेच मॅच संपल्यानंतर शांतस्फोट धामणगाव संघाला विनंती असेल, आपण कुठल्या प्रकारची टाइम वेस्ट न करता लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरून आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शांतस्फोट धामणगाव संघाला विनंती आहे, कारण टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण प्रथम स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. मातोश्री चाविंद्रा आणि शिवनेरी आमनेई ही 40+ असेल. 40+, 50+ अशा फॉर्मॅटमध्ये खेळवले जाणार हे टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. भूताना भविष्यातील अशी चांगली टुर्नामेंट या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. सर्वांचीच चांगली मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक श्याम चौगुले येतोय हाताळण्यासाठी आणि या ठिकाणी विजयासाठी जर पाहायला गेलं 4 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या. 30 धावांचं आव्हान होतं आणि एक चांगली गोलंदाजी आपण जर पाहिली तर पाहायला मिळतं. डबल डिजिटमध्ये कुठल्याही गोलंदाजाने धावा खर्च केल्या नाहीत. पाहूया अंतिम ओव्हरमध्ये मात्र 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पाहूया पुढे चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज होतो तयार. यावेळेस दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझन मधून डीप मध्ये जातोय. थोडंसं पंबलिंग झालं, चुकी झाली आणि लगेच दुसऱ्या धावीचा आगाज प्रयत्न सुरुवात आणि दुसरी धावी कंप्लीट केली जाते. या ठिकाणी फक्त आणि फक्त आता 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि शांतस्फोट धामणगाव संघाला विनंती असेल, आपण लगेच 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग लावायची. पूर्ण टीमला विनंती असेल, वेल वाया न घालवता. या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साइडला आलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय विनिंग धाव कंप्लीट केली जाते. अशा रीतीने दणदणीत विजय संपादन करतोय रिद्धी सिद्धी काल्हेर ही टीम. चला धामणगाव, आपण घ्या खेळपट्टीचा ताबा. श्याम पाटील यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय शांतस्फोट धामणगाव. तसेच प्रदीपूर पप्पू शेठ पाटील यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. जागृत मराठा राणाल हे 50+ एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संतोष मडवी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हकदार. तर चला संतोष मडवी, आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा आपला पुरस्कार आपण लगेच घेऊन जायचा आहे. आपल्याला ट्रॉफी आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं. 22 ठीक आहे. 22 ठीक आहे. तर आपण देऊया ट्रॉफी जी आम्हाला प्रदान झाली कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. मी विनंती करतोय अरुणजी भोरी साहेबांना